हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. एक 7-8 दिवसापूर्वी मी कसे आपण पैसे भरपूर मिळवायला पाहिजे, भरपूर मिळवायला म्हणजे आपल्याला कधी कमी पडू नये असे करायला टिप्स दिलेले होते आणि कसे इन्व्हेस्टमेंट करायचे वगैरे. त्याच्या अनुषंगानं बरेच मुलांनी मला असं लिहिलं, मॅडम आम्ही मिळवतो पण तुमचं मन एवढं चंचल आहे, आम्ही मनाला कसं लगाम घालायचा आणि पैसे कसे सेव्ह करायचे ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवा म्हणून. त्यामुळे त्यांच्यासाठी आवर्जून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा का, म्हणजे हा खूप उपयोगी पडेल. आता आपले सर्वांनाच वाटते आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे. आपल्याला डिफरंट गोल्स असतात. आपल्याला काही लागलं की आपल्या आरोग्यासाठी खर्च करावा लागतो, मुलांचे शिक्षणासाठी खर्च करावा लागतो, आपल्याला हिंडायला फिरायला त्याच्यासाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे आपल्याला वाटते आपल्याकडे आपले सेविंग्समध्ये भरपूर पैसे असावे, म्हणजे आपण मनासारखं हवं तसं खर्च करू शकतो. ते हे कसं करायचं म्हणून ह्याच्यासाठी काही ट्रिक्स आणि टिप्स मी तुम्हाला देणार आहे. हे करून बघा, हे 100% यश मिळते. पहिलं, बजेटिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुमचं इन्कम काय आहे आणि तुमचं खर्च काय आहे. ह्याच्याशिवाय मी गेले की पहिला तुम्हाला सांगितलेल्या सारखं तुमचा खर्च काय होतो, कशात होतो, हे रोजचं रोज तारीख घालून तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. मेंटेन केल्यावर तुम्हाला महिना अखेरीला बघताना कळेल. नंतर परत एकदा त्याचं रिव्ह्यू करा. तुम्हाला कळेल हे काय गोष्ट मला गरजेची नव्हती, कुठे माझ्याकडनं नको तिथे खर्च झालेला आहे, आणि असे खर्च असले तर तुम्ही ते खर्च कंट्रोल करायला पाहिजे. त्यामुळे बजेटिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचं काही इन्कम असू देत, बजेटिंग हे पाहिजे. आणि एक लक्षात ठेवायचं कायम, आपलं एक्सपेंडिचर कधी इन्कमपेक्षा जास्त जाता कामा नये. नो डाऊट तुमचे खर्च जास्त आहेत ना, मग आणि काहीतरी उत्पन्नाचे सोर्सेस वाढवा ना. हल्ली तरी किती सोपं झालेलं आहे, सगळं ऑनलाईन असल्यामुळे घरात बसून तुम्ही कितीतरी करू शकता. ऑफलाईन कितीतरी आहे. त्यामुळे तुमचं खर्च आणि इन्कमचा मेळ बसत नसला तर, आणि पैसे मिळवायचे उत्पन्नाची साधनं निर्माण करा. दुसरं, सेविंग्स. आता सेविंग्स बरेच जणांचं एस्पेशली यंग जनरेशनचं का होत नाही, म्हणजे मी बघितले शॉपिंगला गेलं की जायचं कशाला, हल्ली घरातच बसून फोनवर ना टक 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 दिसलं चांगला मागवला असं होते. जे आवडलं तर घ्यायचं. आयफोन घ्यायची माझी लायकी आहे का, तर घ्या, हरकत नाही. लायकी नसली की बिलकुल घ्यायचं नाही. कमीचा फोन घ्या, त्यातनं तुमचं काम रोजचं पर्पज सर्व होईल एवढं घ्या फोन. नाही ते आयफोन पाहिजे, 4 लाखाचं बाईकअप पाहिजे, असलं करू नका. तुम्हाला सेविंग करायचं आहे ना, इन द बिगिनिंग तुमचं पर्पज सर्व होण्यासारख्या गोष्टी घ्या. साधा मोबाईल घ्या, साधी बाईक घ्या. नंतर जेव्हा तुमच्या हातात पैसे साठतात तेव्हा असल्या गोष्टी घ्या.
नंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे एमर्जन्सी फंड. हे बघा, एमर्जन्सी कधी कशाची येईल सांगता येत नाही. आजारपणात ही गोष्ट वेगळी. नोकऱ्या हल्ली कधी कधी नोकऱ्या जातात. आता कोरोनासारखाला काळ आला तेव्हा कळले आपल्याला. त्यामुळे नोकरी गेली तरी 6 महिने आपण व्यवस्थितपणे दुसरी नोकरी मिळवेपर्यंत राहू शकू एवढा एमर्जन्सी फंड आपण ठेवायला पाहिजे. आणि लोनमधनं तुम्ही बाहेर पडाल एवढं चांगलं. एखादी गोष्ट घ्यायला हवं ते माझ्याकडे पैसे साठल्यावर मी घेईन, पण इन द बिगिनिंग, सुरुवातीला तरी एटलिस्ट प्रोडक्टिव्ह गोष्टी असल्या तरच लोनचे आहारी जावा, नाही ते नका जाऊ. प्रोडक्टिव्ह म्हणजे घर म्हणा, मुलांची शिक्षणं म्हणा, असले गोष्टींना घ्या. पण नुसते चैनीचे गोष्टींसाठी फॉरेन ट्रिप करून यायचं आहे, लोन काढलं. बाईक घ्यायचं आहे, एकदम पॉश गाडी घ्यायची आहे, 4 व्हीलर, लोन काढलं, असलं करू नका. आणि इन्व्हेस्टमेंट करायला शिका. सेविंग करून नुसतं उपयोगाचं नाही, तर इन्व्हेस्टमेंट करा. तर वाढायला पाहिजे पैसा आपला. तसा वेगवेगळे हे तुम्ही इन्व्हेस्ट करा. गोल्ड असेल, म्युच्युअल फंड असेल, स्टॉक मार्केट असेल, रिअल एस्टेट असेल, बँकेत FD असतील, असं वेगवेगळे गोष्टीत इन्व्हेस्ट करा. का म्हणजे सगळी अंडी, पूर्वी पण सांगितले मी, एका टोपलीत ठेवायची नाही. तसं इन्व्हेस्टमेंट पण सगळ्या गोष्टीत करायचं. का म्हणजे सगळ्या गोष्टी वाढत जातील असं नाहीये. आणि इवन तुमचे गावाकडे शेत म्हणा, जागा असला तर लगेच तर विकायचे फंदात पडू नका. तिथे काहीतरी ग्रोथ करा, काही तर वापरा कशासाठी तरी. माणूस ठेवा, करा, पण लगेच आपल्याकडे असलेलं जागा विकू नका. त्याच्याशिवाय इन्शुरन्स, एटलिस्ट एक इन्शुरन्स तर महत्त्वाचा आहे. हे बघा, मिळवता माणूस मी आहे आता. उद्या माझं काही झालं की माझे फॅमिलीला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून किती लाखांचं, कोटींचं एक तरी टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स हे पण महत्त्वाचं. हल्ली आपल्याला माहीत आहे कधी कुठे काही होऊ शकते, आजारीपणा येऊ शकतात. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स पण माहीत असायला पाहिजे. आणि कुठलाही करताना, कुठलाही खरेदी करायला जाताना एकदम मनाला वाटला म्हणून लगेच घेऊन टाकलं असं करू नका. आपण कूलिंग पिरियड म्हणतो. जरा थांबा. जरा थांबल्यावर तुम्हाला कळेल मला खरंच गरज आहे का त्या गोष्टीची. नाही तर कित्येक वेळा आपलं काय होते माहिती का, इवन साधे गोष्टीत सुद्धा आपण DMartमध्ये जातो, मॉलमध्ये जातो. अहो, आपण हवा असलेल्या गोष्टी घेतो का, तिथे समोर छान पैकी मांडलेलं असते. तुम्हाला माहित आहे, ट्रेन लोक असतात, ते पण कसं मांडायचं हे सगळं, ह्या पण नोकऱ्या असतात एक प्रकारच्या. त्यामुळे हे सगळं छान एवढं एक्झिबिट केलेलं असते. आपल्याला गरज नसली तरी आपण छान दिसली म्हणून ती गोष्ट घेतो. असं भरपूर आपण खरेदी करत जातो. अशा वेळी अनावश्यक गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही मॉलमध्ये म्हणा, DMartमध्ये म्हणा, जाताना काय करा, आधी लिस्ट बनवा, मला काय काय घ्यायचं आहे, आणि ते लिस्टप्रमाणेच खरेदी करत जावा. ते काही हवं असलं तरी, कुठली एखाद गोष्ट घ्यायची असली तरी मनात आला म्हणून लगेच खरेदी करू नका. जरा कूलिंग पिरियड ठेवा. 1, 2, 3 महिने गेले त्याच्यावर विचार करा. खरोखरच तर गरजेचं असलं तर घ्या, काही हरकत नाही. पण नाहीये, उगीचची वेस्ट ऑफ मनी आहे असं वाटलं तर घेऊ नका.
का म्हणजे कित्येक वेळेला कित्येक गोष्टी काय होते माहिती का, आपण बघितलं की घेतलं जाते आणि नंतर पडून राहते. माझ्या बाबतीतही असंच झालंय. मी आता तुम्हाला सांगतेय म्हणजे मी हे काही चुका केल्या नाही असं नाही, सगळ्या चुका केलेल्या आहेत. आता व्हॅक्यूम क्लीनर तेव्हा घेतलेला आहे आम्ही, पण आता तर नुसतं पडून राहते. बाई काय करते, ती साधे ह्याची फरशी तर हे सगळं करते. व्हॅक्यूम क्लीनर वापरलाच जात नाही, किती वर्ष झाली पडून राहिलेला आहे. असा बऱ्याच गोष्टी. त्यामुळे कुठल्याही गोष्ट दिसलं, कोणी दाखवलं, छान वाटलं, लगेच घेतलं असं करू नका. जरा थांबा, कूलिंग पिरियड घ्या आणि नंतर खरोखर गरजेचं असलं तर घ्या, नाही ते बिलकुल घेऊ नका. या सगळ्या तुम्ही टिप्स वापरल्यात का नाही, नक्की तुम्ही सेव्ह करू शकता. जे मुलांनी मला लिहिलंय, मॅडम आम्ही सेव्ह करू शकत नाही, आमचं मनच ताब्यात राहत नाही, लगेच गेलो की खर्च करून टाकतो. नाही होत. जरा विचारपूर्वक करा, एवढं फॉलो करा आणि मला नक्की कळवा तुमचे फरक पडला का नाही तर. अच्छा, हॅव ए गुड डे.